नावानं चांग भलं आई विठ्ठला देवीचा आशीर्वाद घेऊन मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थानं काल सुरुवात झाली आणि बघता बघता आपण पाहायला गेलं तर डॅशिंग अध्यक्ष चषक 2026 फायनल मध्ये ढेरे दाखल आपण मात्र होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट 2 दिवस इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि अप्रतिम खेळ इथे मात्र पाहायला मिळालं. अंतिम क्षणी मात्र हे दोन संघ मात्र ढेरे दाखल झालेले आहेत. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये वाकुर्डे संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल सेमी फायनल साठी आपण पाहायला गेला तर ओम गोलंदाजी मार्क वरती विकास शिर्के स्ट्राइक एंडला पहिल्याच बॉलला गॅप शोधून काढलाय. बॉल चाललाय 1 टप्पा सीमारेषा पार 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 4 चौकार. पहिल्याच बॉल वरती इथून मात्र पाहायला गेलं तर चौकार ठोकलाय विकास शिर्के यांनी. जर का इथून हॅट्रिक ठोकली तर अर्थातच पेलवान अंकुश पाटील यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. दोघांसाठी ही ऑफर सँडी आणि त्याचबरोबर विकास शिर्के यांच्यासाठी गोलंदाजी मार्कवरती ओम आहे. कमी वयामध्ये ज्याने मात्र आपला नावाचा परिचय दिला, नावाचा डंका पेटवलाय, बोलबाला निर्माण केलाय तो गोलंदाज सध्याच्या घडीला थेट फायनल मध्ये पोहोचणारे दोन संघ मात्र पाहायला मिळतात. डॅशिंग अध्यक्ष चषक 2026 साठी मुटकलवाडी आणि वाकुर्डे दोन गावं एकमेकांच्या समोर टाकली गेल्यात. लांब लचक नाईस साऊंड पाहायला मिळालं. संध्याकाळच्या सत्रामध्ये विकास शिर्केच्या बॅट मधून अलाप घेत बॉल चाललाय. सारेगम पध नी 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 सा करत सीमारेषा पार आला. शानदार लांब लचक षटकार. विकास शिर्के ऑन फायर. जबरदस्त क्रिकेट इथे मात्र दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळणार आहे. आदरणीय आपण पाहिलं गेलं श्री गणेशुवा तरुण मित्र मंडळ वर्लीगाव सुतारवाडी पदाधिकारी सदस्य यांचा शुभ सन्मान इथे मात्र होताना पाहायला मिळतो. या सर्वांचं मनापासून पुढच्या प्रत्येकदा आम्ही आभार इथे मात्र व्यक्त करत आहोत. मॅच कडे जावतं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. हाई फटका चांगला परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत इथे कोणती चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लगा 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 440 वोल्टचा करंट लगा. मोठा बुरुज डासला गेलाय फलंदाज विकास शिर्के. बॅक टू डग आउट. मंच बडा पंच पे बडा मारण्याच्या नादामध्ये इथे मात्र फलंदाज विकास शिर्के मैदानाच्या बाहेर मात्र येताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. विकास शिर्के मैदानाच्या बाहेर. ओमने मात्र प्राप्त करून दिली विकेट तिसरे बॉल वरती. चांगला खेळ इथून मात्र विकास शिर्के यांच्याकडनं होताना पाहायला मिळत होता परंतु पाहायला गेलं तर या बॉलवरती विकेट गेली. आता समीकरण मात्र बदलली जातील का? ओम मात्र कमबॅक करतील का? धावा ज्या खर्च झाल्या त्या धावा मात्र थांबवल्या जातील का? या चर्चा मात्र करावा लागेल. मेगा फायनलचा खेळ तुम्हाला मात्र पाहायला मिळतो इथे. आणि पाहायला गेलं तर थेट यादसाठी केला होता 18 शेवट गोड व्हावा आणि अंतिम टप्प्यामध्ये मात्र आपण पदार्पण केलं. फायनलचा खेळ इथे मात्र चालू झालाय. डॅशिंग अध्यक्ष चषक 2026चं आयोजन श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे टीमनं मात्र केलं होतं. ज्यावेळी मात्र श्री विठ्ठलाई देवी चषक 2026 विठ्ठलाई देवीचं आयोजन येतं. कडवे टीमचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळी मात्र चांगलं आयोजन अध्यक्ष मात्र घेऊन येत असतात आपण अनेक वेळा पाहायला गेलंय. फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये ढेर दाखल जरूर झालाय. थर्डमॅन मध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल लॉंग स्टॉप रिजन मध्ये मात्र जरूर होताना पाहायला मिळते. आउटफील्ड स्लो आहे तिथे एकदा बघता बघता पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न दुसरीही धाव इथे मात्र पूर्ण झाली आहे आणि तिसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र तिसरीही धाव पूर्ण होताना पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट माइंड ऑफ द गेम इथे मात्र पाहायला मिळतोय. तुमच्या डोक्यामध्ये खेळत असताना मात्र माइंडमध्ये कॅल्क्युलेटर फिट करणं मात्र गरजेचं आहे. धावा आता ओघानं मात्र वाढताना पाहायला मिळत आहे. धावा चांगल्या मात्र वाढल्या गेल्यात. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा 39 स्कोरबोर्ड. खूप छान तुम्हाला खेळ 2 दिवसामध्ये मात्र पाहायला मिळालं. जबरदस्त क्रिकेट अनुभवायला मिळालं. ओमचा अजूनपर्यंत षटक बाकी आहे. चांगली खेळाडू सातत्याने गोलंदाज म्हणून ॲज अ गोलंदाज म्हणून चांगली रणनीती आखून गोलंदाजी त्यांनी केली आहे. मोठा फटका इथे मात्र पाहायला गेला तर बॅटच्या मधोमध बॉलला भिरकावून दिलं सीमारेषा पार. सँडी लवांगडे यांच्या बॅटमधून येते डॅशिंग अध्यक्ष चषक 2026 मधील लांब लचक षटकार. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल मात्र इथे आलेल्या आहेत त्या 19 धावा 99 स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला.
संदीप वलांगडे इथं पाहायला गेलं तर अप्रतिम इथून मात्र फलंदाजी सध्याच्या घडीला करताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. बॅकवर्ड रेजर मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत इथे. बॉल उचलतील तोपर्यंत एक सिंगल मात्र घेतली गेली. बॉल फेकी करतील तोपर्यंत मात्र दुसरी ही धाव इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. दीपक कांबळे नाराज होताना पाहायला मिळत आहे. त्यांना माहिती आहे मॅच चॅम्पियन होण्यासाठी मात्र अगदी थोडीशी आपण दूर आहोत. त्यासाठी मात्र प्रयत्न इथे मात्र केला जातोय. चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. चांगली गोलंदाजी मात्र ओमची मात्र म्हणता येणार नाहीये, परंतु त्याने 2 दिवसामध्ये खूप छान गोलंदाजी ओमने केली आहे. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च झाल्या ते 21 धावा. अजूनपर्यंत 6 बॉलचा खेळ बाकी आहे. त्याचबरोबर मी विनंती करेन सचिन यादव साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. शेवटचा षटक इथे मात्र मार्गस्थ होईल. पहिला षटक इथे मात्र समाप्त झालाय. 21 धावा धावफलकावरती आल्यात. आज जबरदस्त क्रिकेट तुम्हाला मात्र अनुभवायला मिळालं. खूप छान पद्धतीने क्रिकेटची मांडणी आणि त्याचबरोबर प्रत्येकाने केलेलं सहकार्य आपल्याला विसरता येणार नाहीये. डॅशिंग अध्यक्ष चषकासाठी चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर दीपक कांबळे थोडीशी चूक करताना पाहायला मिळाले. त्याचा फायदा मात्र उचलला जातो. एकदा मात्र पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप नाही आहे तिथेही मात्र बॉल मात्र सुटला जातोय. हो 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 चुका आणि चुका या क्षेत्ररक्षकांमध्ये लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि या लेझी क्रिकेटच्या जवळपास 5 धावा इथे मात्र एक्स्ट्रा खर्च झालेले आहेत क्षेत्ररक्षकांच्या स्वरूपामध्ये. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा मात्र मोबदला भूदंड इथे मात्र परिपूर्ण मात्र टीमला मात्र बसताना पाहायला मिळतोय. 501 रुपयाचं पारितोषिक अजूनपर्यंत ऑन आहे. संदीप लवांगडे आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला दोन्ही वलांगडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला चांगला बॉल इथे मात्र, परंतु वाईड बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. आणखी एक धाव इथे खर्च झाली आहे. ओहो रणनीती चुकताना मात्र पाहायला मिळतोय आणि आता संधी आहे तिथे रनआउटची. वाईड बॉल परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली आहे. क्लोज फिल्डिंग नाही आहे त्याच्यामुळे क्षेत्ररक्षक बॅकअपला येईपर्यंत मात्र फलंदाज 2 धावा चोरून काढताना पाहायला मिळत आहेत. परंतु दीपक कांबळे यांची चतुराई पाहायला मिळाली त्यामुळे मात्र हा विकेट आलेला आहे. आता धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा 26 आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा खेळ चॅम्पियन कोण होणार आपण पाहतोय. तुम्ही पाहताय अनुभवताय न्याहारताय. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे टीमचं मात्र दमदार आयोजन. प्रशांत पाटील भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्या वाढदिवस साजरा अगदी थाटामाटात केला जरूर आहे. डॅशिंग अध्यक्ष चषक 2026चं आयोजन आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. बारावा खेळाडू प्लीज बॅटिंग करणारी टीम लगेच या बॉलवरती तडाखा दिलाय. हा खेळाडू खास आहे. संदीप वलांगडे यांच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार क्लास दाखवणारा बॉल सीमारेषा पार. डॅशिंग अध्यक्ष चषक 2026चा हा इथे दमदार षटकार. विकास नवीन फलंदाज दिनेशला पाहतोय. नॉस्टा केंडला नवीन फलंदाज जरूर गेलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती इथे मात्र गौरवला पाहतोय. गौरव यांना मात्र रणनीती बदलावी लागेल. 3 बॉलमध्ये बऱ्याचशा धावा खर्च झाले आहेत त्या मात्र तुम्हाला तर कमी कराव्या लागतील. संदीप वलांगडे चांगल्या लयमध्ये खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. षटकार हॅट्रिकसाठी पेलवान अंकुश पाटील यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. फाईनमध्ये मात्र खेळून काढला. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे. तिथे बॅकअप नाही आहे. क्लोजिंग फिल्डिंग नाही आहे. त्याचबरोबर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक हो 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 रनआउट ओव्हर थ्रोच्या बऱ्याच धावा इथे मात्र खर्च होताना पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 34 धावा 34 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतो आपल्याला. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या आता इथे मात्र खर्च झाली आहे 34 34 धावा
ऑन स्कोरबोर्ड इथे सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. अक्षय पाटील थोडं टेन्शन आलंय, त्यांना माहिती आहे चॅम्पियन व्हायचं आहे. काही करून प्रत्येक जण इथे स्वप्न घेऊन आलेत. वाकुर्डे टीम तीही स्वप्न घेऊन आलेत की आता आम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे. वाकुर्डे आणि त्यांच्या विरोधामध्ये मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. खरा बॉल इथे मात्र पाहायला गेला तर या ओव्हरमध्ये ओहो तिथे मात्र पाहायला गेलं तर चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. आणि बघता बघता इथून धावा कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतात त्या 2 धावा. आणि 1+ येईल कारण वाईट बॉल आहे. 3 धावा मात्र येताना पाहायला मिळतील इथे. या 3 धाव्याने धापलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 37 धावा 37 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 धावा धावपलिकावरती 37 इथे मात्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात इथे. गणेश गौरवला मात्र गोलंदाजी थोडीशी खराब होताना पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा वाकुर्डी टीम कमकुवत होताना पाहायला मिळाली. याही बॉलवरती तडका दिलाय, थांबणार नाहीये. हाही बॉल चाललाय सीमारेषा पार. क्लास आणि क्लासिकल हा येतोय मात्र शानदार षटकार. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ बाकी आहे अजून धावपलकावरती. आता तब्बल 45 धावा 43 धावा. धावा अगदी फावड्यानं ओढल्या गेल्यात. खोऱ्यानं मात्र जमा करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. संदीप वलांगडे चांगली फलंदाजी करताना इथे मात्र पाहायला मिळतात. क्लास पाहायला मिळाला क्रिकेटचा संदीप वलांगडे यांचा. आता थांबणार नाही आहे खेळाडू हा. याही बॉलला पाठवलं सीमारेषा पार. क्लास आणि क्लासिकल बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पार षटकार. आणि आता षटकारानं धावपलक मात्र 49च्या घरामध्ये. शेवटचा बॉल या इनिंग मधील. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च झाले आहेत गौरव यांच्या 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 21 होते, आता आतापर्यंत 28 धावा खर्च झाल्या आहेत. आता हाही बॉल जवळपास चांगला आलाय, नशिबाचं बाग. आणि शेवटच्या बॉलवरती आली रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आल्यात 49. आता विजयासाठी 50 धावांची गरज आहे ती टीम वाकुर्डे या टीमला. चला लवकर जायचंय. 50 धावा इथे मात्र हवे आहेत. तोपर्यंत आपण अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन कमिटी आहे त्यांचा आपण शुभसन्मान इथे मात्र घेणार आहोत. मी प्रथमतः इथे विनंती करेन आदरणीय पेलवान अंकुश पाटील साहेब 2 दिवस अगदी खांद्याला खांदा लावून त्यांची. चला कमिटीचं आपण नंतर घेऊया, ना तर मग बक्षीस वितरणाच्या वेळी अध्यक्ष. चला बक्षीस कमिटीचं नंतर घेऊया. चला चला सामना चालू करायचा आहे. प्लीज मी जास्त वेळ घेऊ नका कारण अंधार पडला. बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रॉब्लेम होईल. चला दीपक कांबळे आपण इथे वॉर्न करा कारण बॅटिंग करताना प्रॉब्लेम होऊ शकतो. पंच अंपायर चला चली क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला लगेच वॉर्न करा. चला विकास शिर्के प्लीज.
गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात. 12 बॉल आणि 50 धावांची गरज. पहिलाच बॉल स्विंग ॲट द मिस इथे मात्र पाहायला मिळाला. थोडासा टर्न झाला. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर विकास शिर्के यासाठी मात्र ओळखले जातात. अप्रतिम इथे मात्र पाहायला गेलं तर बॉल डिलिव्हरी केलं गेलं आणि या डॉट बॉल आलाय. समीकरण मात्र आपण पाहायला गेलं तर थोडंसं कठीण म्हणताना पाहायला मिळेल, परंतु जोपर्यंत मैदानामध्ये दीपक कांबळे आहेत ना तोपर्यंत ही मॅच कधीही मात्र टर्न होऊ शकतोय. स्टारकास्ट खेळाडू दोन्ही टीममध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. त्याची चर्चा करतो तो. नटराज शॉटनं मात्र खेळलाय जरूर. टप्पा मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार. धावाल्या 4 4 4 चौकार. 4 धावेने धावपलकावरती धावेनं सुरुवात जरूर मात्र झाली आहे. 50 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत म्हणजे प्रति ओव्हर मागे 25.00च्या सरासरीनं मात्र तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला इथून आपण पाहायला गेलं तर एक रणनीती आखून खेळावं लागेल. दीपक कांबळे यांच्याकडे क्षमता आहे, कॅपेबल आहे, ते आपण अनेक वेळा पाहिले, परंतु समोर तेवढे ताकदवान गोलंदाज विकास शिर्के आहेत. त्यांच्यावर अटॅक कसं करणार. फटका जरूर फसला होता तिथे. एकदा मात्र पूर्ण झाली आहे. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील का. होय पोहोचलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरीही धाव इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत बॉल डिलिव्हर झाले तिथे 3 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. पहिला बॉल डॉट आल्या, दुसऱ्या बॉल चौकार आल्या, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्यात. रणनीती आखून तुम्हाला मात्र इथे आता खेळावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. आपण पाहायला गेलं तर रामलीला मैदान नेरुळ कुक्षित गाव सारसोळी गावाच्या अगदी मधोमध असणारा, नेरूळ गावाच्या जवळ असणारा हा मैदान मात्र नवी मुंबई आणि या विभागातील सुसज्ज मैदान म्हणून ओळखला जातो. 360 डिग्री मैदान नवी मुंबईमध्ये कमी प्रमाणामध्ये राहिले गेलेले आहेत. त्यापैकी हे एक रामलीला मैदान आपण पाहतोय. आभार व्यक्त करावे लागतील इथे मात्र या भूमिपुत्रांचं. ज्यावेळी मात्र स्पर्धा असतात त्यावेळी मात्र आम्हाला मैदान उपलब्ध करून देतात. इथे राहणाऱ्या सगळ्या रहिवाशांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. अगदी 2 दिवस कोणतीही मतलब कंप्लेंट न करता, कोणती अडचण न निर्माण करता ही स्पर्धा यशस्वीरित्या तुम्ही आम्हाला पूर्ण करून दिलीत, त्याबद्दल आपलंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. चांगला फटका इथे मात्र पाहायला गेला. पिकअप शॉट, टॅकीशी आवाज आलाय. बॉल चालला सीमारेषा पार. दीपक कांबळे ऑन फायर. धावाल्या 6 षटकार. 12 धावा धावपलकावरती आल्या. दीपक कांबळे मैदानामध्ये आहे तोपर्यंत आशा आहे वाकुर्डे की इथे मात्र मुटकलवाडी की वाकुर्डे की मुटकलवाडी. कोणता गाव चॅम्पियन होईल. डॅशिंग अध्यक्ष चषक 2026चा जर पाहायला गेलं तर चॅम्पियन प्रथम क्रमांकाचं मानकरी इथे मात्र कोण ठरणार आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये याचा रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. थोडासा मात्र उस्ती देणारा बॉल मात्र पाहायला मिळाला. हाईट फॅक्टर विकास शिर्के त्याच्यामध्ये चतुर आहेत आणि तोपर्यंत एकदा मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतात आपल्याला. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला इथे मात्र समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 13 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल 37 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. 6 बॉल 37. चला फास्ट करा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल 37. तर गोलंदाजी मार्कवरती आता अक्षय पाटील मुटकलवाडीचा एक आणखी एक स्टार गोलंदाज अक्षय पाटील यांच्याकडे मात्र बॉल सोपवलं गेले. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. आता इथून मात्र इरादे पक्के केले. 6 बॉलमध्ये 6 षटकार लगवायचे आहेत. एखादा वाईट नो बॉल आला तरी मॅच कदाचित अल्टी पलटी वाकुर्डेकडे होऊ शकतोय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. 6 बॉल आणि 37ची गरज. आता मात्र इथून षटकार पहिल्याच बॉलवरती आलाय. समीकरण मात्र बदलती जातील. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अक्षय पाटील आता आपल्या खेळाला कशा बाजूने आपल्या बाजूने वळवतील तेही पाहणं गरजेचं. कारण ज्या पद्धतीनं दीपक कांबळे मैदानामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतात ना ते कौतुकास्पद आहे. याही बॉलवरती मात्र तडका देताना पाहायला मिळाला, परंतु डॉट बॉल आलाय. म्हणून तर म्हणतात ना की जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना तेव्हा फोकस हा तुमचा वर्तमानवरती असायला पाहिजे. आणि वर्तमान इथे मात्र परिपूर्ण मात्र अक्षय पाटीलना माहिती आहेत. दुसऱ्या बाजूला दीपक कांबळे यांना माहिती आहेत.
जे प्रयत्न न करता मिळतं ते प्रयत्न जीवनभर टिकत नाही असं म्हटलं जातं आणि जे जीवनभर टिकतं ना ते प्रयत्न न करता मिळत नाही. तुम्हाला प्रयत्न कष्ट जिद्द मेहनत सगळ्या गोष्टीचा मिलाप इथे मात्र करावा लागेल आणि ती मुट्टलवाडी या टीमच्या मात्र खेळाडूंमध्ये ती जिद्द मात्र पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर या खेळाला मात्र आपल्या बाजूनं सजवताना पाहायला मिळाले. क्लास इथे मात्र पाहायला मिळालं. हा खेळ त्यांच्या बाजूनं वळवला परिपूर्ण आणि या खेळाच्या बाजूनं जर 11 तर 11 खेळाडूंना आपला क्लास दिलाय आणि म्हणतात नशिबावरती अवलंबून राहू नका. नशिबाचा भाग हा 1% असतो आणि मेहनतीचा भाग हा 99% असतो. ही मेहनत पाहायला मिळाली. मेहनत करताना मात्र पाहायला मिळतात. आतापर्यंत ओमच्या बॅटमधून हा षटकार राहिलाय. आता समीकरण मात्र पाहायला गेलं तर बॉल गणिक बदलताना पाहायला मिळतील. 2 बॉल आणि 24 धावांची गरज. जबरदस्त क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वाकुर्डे टीम या 2 संघांमधील मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पाटील एक चांगले गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत परंतु नाही थ्रो केला. त्यांना माहिती आहे आता 1 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 1 बॉल 23 समीकरण. चॅम्पियन कोण होणार? प्रथम क्रमांकाचा मानकरी जवळपास इथे मात्र निश्चय झालाय. स्टॅम्प लागला गेलाय परंतु इथून पाहायला गेलं तर खेळ कशा पद्धतीने होईल तेही पाहणं गरजेचं आहे. 1 बॉल मध्ये मात्र पाहायला गेलं तर 9 बॉलचा इशारा जोर इथे मात्र आलाय. 22 ची गरज आहे. 1 बॉल मध्ये चॅम्पियन होण्यासाठी अगदी थोडीशी आतुरता सेलिब्रेशन इथे मात्र करण्याची संधी मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडीला कदाचित मिळू शकतोय कारण त्यांच्या बाजूने परिपूर्ण सामना मात्र झुकलाय आणि तेच इथे मात्र चित्र आपण पाहताना पाहायला मिळतोय. अक्षय पाटील आणि हा सामना जिंकलाय. येस डेफिनेटली संपलो नाही संपणार नाही फसलो नाही फसणारही नाही. किती येऊ द्यात अडथळे आम्ही थांबणार नाहीत आणि थांबणारही नाहीत हेच दाखवताना मात्र पाहायला मिळतात मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी हा संघ आणि या डॅशिंग अध्यक्ष चषक 2026चा चॅम्पियन प्रथम क्रमांकाचा मानकरी अखंड शाहवाडी तालुक्याच्या आज या स्पर्धेतील दमदार आणि मानाच्या स्पर्धेचा